जय आदिवासी मित्रांनो, मित्राला गादी घ्यायची आहे म्हणून आम्ही चाललो आहे अंबडला चाललो आहे. थोडं पुढं गेल्यावर जे-सी-पी होतं. जे-सी-पी खड्डे खणत होतं महिंद्रा कंपनीच्या समोर. दोन्ही साईडनी जे-सी-पी होते. पुढे गेल्यावर ट्रॅफिक लागली. ट्रक लावून ड्रायव्हरच फरार झाला होता. मग काय थोडंसं पुढे गेल्यावर एक शॉप लागलं, तिथं गेलो. गादी वगैरे विचारली. गाद्या होत्या पण मग रेट थोडे जास्त होतं. मग पुढं निघालो. मग पपया नर्सरीजवळ आलो. तिथं एक साईडचा रस्ताच खणून ठेवला. नवा रस्ता बनवत आहे त्याच्यामुळं. मग एकाच साईडने गाड्या येत जात होत्या बघा. रस्ता खणताय नवीन रस्ता बनवण्यासाठी. मग थोडंसं पुढं आलो. इतके खड्डे-खुड्डे, अंबडचा रस्ता सुधरत नाही. बरं ते आता कुंभमेळा येतोय म्हणून रस्ता रिपेअर करता वाटतं ते. इकडं काय चऱ्या खणून ठेवला एक साईडला. मग तिथं शेजारी एक दुकान होतं. त्या दुकानात आलो. तिथं फर्निचरचं होतं. मग तिथं गादी वगैरे पसंत केली आम्ही. मग घेतली. तिथं पेमेंट वगैरे केला. मग गादी न्यायची तरी कशी? मग आणली, गाडीजवळ आणली. मग थोडंसं बोलणं झालं. मग काय गादी घेतली डोक्यावर आणि निघालो घरी निघालो. मग घरी पोचलो. मग काय पार्किंगला गाडी दिली लावून. मग घरात आलो. गादी वगैरे टाकले बेडवरती. मग काय सेट करून घेतली. मग संपला आपला इथंच ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.